दहिसर भागात मराठी भाषेचा गजर. भारतीय जनता पार्टी दहिसर विधानसभा प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर, वार्ड अध्यक्ष निलेश देशमुख आयोजित अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गीत गायन स्पर्धा एन संकुल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष जगदीश ओझा, आमदार मनषाताई चौधरी, मंडळ अध्यक्ष पूनम पांडे आणि वार्ड अध्यक्ष 8च्या नगरसेविका योगिता पाटील यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन प्रवीण लाडे, आभार प्रदर्शन दत्ताराम घोगे यांनी केले. संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तब्बल 31 गायकांनी हजेरी लावली. आज की जय भवानी. शिवरायांच्या प्रांगणामध्ये आपण आज मराठी भाषेचा कार्यक्रम करतो म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत. धन्यवाद निलेश. अभिजात मराठी राजभाषा गौरव दिन आज आहे. तुम्हाला या संदर्भात काय बोलायचं आहे? कुसुमाग्रजांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या केंद्राचे आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याबद्दल आम्ही दरवर्षी म्हणजे 2024 पासून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रांगणामध्ये आज आमच्या नगरसेविका तेजस्विनीताई यांनी हा मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम ठेवला आणि आपलेच मतदार आपल्या एरियात राहणाऱ्या गायकांना संधी देऊन खूप छान माझी मराठी माय मराठी बोलू ते मराठी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचा आज मला संधी मिळाली. त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्वांना आज मराठी भाषा अभिजात दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. चला या मॅडमचं नाही बोलायचं, बोलल्याशिवाय कसं. थोडं खालीच घ्या. एक मिनिट. हां, आजच्या राजभाषेबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. आज अभिजात मराठी दिनानिमित्त आज वॉर्ड क्रमांक 2 मध्ये उपस्थित आमच्या आमदार मनषाताई ह्या इथे होत्या आणि हा आज प्रोग्राम खूप आमचे सगळे पदाधिकारी यांनी आयोजित केलं होतं. खूप छान प्रकारे इथे आयोजन झालं आणि सगळेच इथले लोकल जे स्थानिक होते त्यांनी इथे गायलं आणि खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला. खरं तर प्रत्येकाने मराठी जपली पाहिजे, मराठी भाषा जपली पाहिजे. आपल्या लहानांपासून मोठ्यांना मराठी शिकवली पाहिजे आणि मराठीचा काय संबंध आहे ते पण सांगितलं पाहिजे. कारण आपल्या ओळ्या आहेत, ग्रंथ आहेत किंवा पोवाडे आहेत, हे सगळे मराठीमध्ये आहेत आणि तेच आपण मुलांना पण शिकवले पाहिजेत. आणि कुसुमाग्रजांनी खूप छान अशा कविता लिहिलेल्या आहेत, त्याही त्यांना सांगितल्या पाहिजेत. कारण आपण जेव्हा शाळेमध्ये जात होतो तेव्हा आपल्याला कुसुमाग्रजांची कविता होती, त्याच त्यांना सांगितल्या पाहिजेत. आणि आता इथे खूप छान प्रकारे कविता पण बोलल्या होत्या आणि आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि आजचा दिवस त्यांच्यामुळेच आलेला आहे. तर त्यांनाही धन्यवाद देते आणि आजच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. एक मी कार्यकर्ता भूमिकेतून आमचे गुरुवर्य प्रवीण लाडे साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ गायक संगीतकार उमेश लाड यांच्या मदतीने भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 2च्या ज्या आम्ही अभिजात मराठी भाषा दिन हा कार्यक्रम आम्ही तो कार्यक्रम इथे 5 वाजता सुरू केला. आता 10:15 झाले आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जवळजवळ 30-31 लोकांना पारितोषिकं दिलेली आहेत, म्हणजे सर्टिफिकेट दिलेले आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं क्रेडिट खरं जातं आमच्या भागातल्या लोकप्रिय नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, त्याचप्रमाणे वार्डचे अध्यक्ष आमचे निलेश देशमुख आणि बाजूला बसलेले आदरणीय सुनील व्यास हे आपले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. आजच्या ह्या यशस्वी
आज आम्ही जो कार्यक्रमाचा जे अभिजात मराठी संपन्न भाषा दिन साजरा केला त्याबद्दल आमचे गुरुवर्य लाडे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करत आहेत.